नोन फेस आहेत, कोल्हापूरचा ओळखीचा चेहरा, तुम्ही मोठ्या पडद्यावरती त्यांना बघितलेलंच असेल आणि बिग बॉस मराठी सीझन 3 मधून ते दिसलेले आहेत. या व्यतिरिक्त बरेच सगळे नाटक, सिरियल आणि अल्बम सॉंग्स, यातून तर एंटरटेनमेंट विश्वात त्यांनी खूप छान आपली ओळख निर्माण केलेली आहे. आणि या व्यतिरिक्त एंटरटेनमेंट विश्वात येण्याच्या आधी एक प्रोफेसर म्हणून त्या कार्यरत होत्या आणि एक शूटर देखील आहेत असं मला कळलेलं आहे. अशी बरीच सगळी ओळख आहे. सो सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि जे आपले प्रमुख पाहुणे आहेत तर त्यांचा आपण आता सत्कार करूयात. ज्या रेडिओ सिटीच्या सिनियर व्हॉइस प्रेसिडेंट आहेत दीपाली चव्हाण मॅम, त्यांना मी विनंती करते तुम्ही स्वागत करावं. आता मी आर.जे. शीतल यांच्याकडे सोपवते. सो प्लीज वेलकम. थँक्यू सो मच एव्हरीवन. गुड इव्हनिंग आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज जे मान्यवर या ठिकाणी आहेत, आपले प्रमुख पाहुणे जे या ठिकाणी आहेत, त्यांचे इंट्रोडक्शन झालेलंच आहे. पण कुठलाही प्रोग्राम पूर्णत्वास जाण्यासाठी प्रायोजक हा घटक खूप महत्त्वाचा असतो खरं तर. आणि आता या ठिकाणी आपण प्रायोजकांचीच ओळख करून घेणार आहोत आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. तर सगळ्यात आधी नवग्रह रत्न केंद्राच्या अनु एच मोतीवाला रत्नपारखी आणि संचालिका म्हणून त्या या व्यवसायाचा कार्यभार सांभाळतात. सोनाली मॅमना विनंती करते की त्यांचा या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन सत्कार करूया. एकदा जोरदार टाळ्या अनु मॅमसाठी प्लीज. ऍक्च्युली हे प्रायोजक जे आहेत त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊच शकला नसता आणि ऑफकोर्स तुझी उपस्थिती ही खूप महत्वाचीच आहे. तर या सगळ्यांबद्दल तू बोलावस आणि सरांचा, सुनील सरांचा तुझ्या हाती सत्कार या ठिकाणी होणार आहे. हा छोटासा कार्यक्रम इथे पार पडणार आहे. सो प्लीज सुनील सर प्लीज. थँक्यू सोनाली. आणि मला माहिती आहे तुझी थोडीशी गोष्टी झाली, मी अचानक तुला बोलायला सांगितलं वगैरे कदाचित. एनिवे पण थँक्यू सो मच. आणि मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. मी सोनालीला आणखीन एक छोटंसं विनंती आहे. मी मागे ज्या डान्स करणाऱ्या आर्टिस्ट आहेत तर त्यांना मी इन्व्हाइट करते. याच्यानंतर एक छोटासा क्लासिकल परफॉर्मन्स या ठिकाणी होणार आहे. अर्थात यामध्ये परफॉर्म करणाऱ्या आहेत स्वरा सूर्यवंशी, शांभवी जोशी, शुभना चौगुले, तीर्थ ओसवाल. या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्लीज. नृत्यनिकेतन क्लास जो बिंदुराव मॅम कोल्हापूरमध्ये चालवतात, 2004 पासून त्यांची ही अकॅडमी आहे आणि त्या अकॅडमीमधल्या विद्यार्थिनी आहेत. ऍक्च्युली गुरुकुल पद्धतीने या ठिकाणी भरतनाट्यमचं शिक्षण दिलं जातं आणि उत्कृष्ट सादरीकरण आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. थँक्यू. परमेश्वर
थँक्यू सो मच बस. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला गाईड करेल तेवढ्यासाठी. तो प्रश्न मी आधी डिक्लेअर करते आणि मग आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सो वैद्यकीय क्षेत्रामध्ये ॲक्च्युली वैद्यकीय क्षेत्रासाठी एक मंत्रालय स्थापन करण्यात आलेलं आहे. वैद्यकीय क्षेत्रासंबंधित एक मंत्रालय स्थापन करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव काय आहे आणि ऑप्शन आहेत पियुष, आयुष, धनुष पैकी कोणतं ऑप्शन बरोबर असेल? ऑप्शन कळलं का? ऑप्शन कळलं असेल ना सर? ओके. पियुष, आयुष, धनुष यापैकी कोणतं मंत्रालय आहे जे मेडिकल सेक्टरशी संबंधित आहे? तर करेक्ट आन्सर तुम्ही आम्हाला शेअर करायचं आहे त्या चॅटबॉट नंबरला. आणि कार्यक्रमाच्या शेवटी ऍक्च्युली तू इथे लकी विनर डिक्लेअर केलं जाणार आहे. सो ऑल दी बेस्ट. आणि आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळतो, अर्थातच हेल्थ केअर हिरोज अवॉर्डकडे. सो पुन्हा एकदा मी इथं उपस्थित सर्वांचं एकदा स्वागत करते जे या मुख्य कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खाण्यामध्ये हात एंगेज असतील त्यांचे ठीक आहे, पण बाकीचे नक्कीच क्लॅप करू शकतात. पहिली कॅटेगरी जी आहे हेल्थ केअर हिरोज अवॉर्डसाठीची, एक्सलन्स इन आयुर्वेदिक फर्टिलिटी केअर. आणि या कॅटेगरीमध्ये आपण हेल्थ केअर हिरोज म्हणून आयुभूषण क्लिनिकचे डॉक्टर भूषण काळे आणि डॉक्टर स्मिता काळे यांना सन्मानित करत आहोत. मी दोघांनाही रिक्वेस्ट करते. रेडिओ सिटी हेल्थ केअर हिरोज अवॉर्ड्स. डॉक्टर भूषण काळे आणि डॉक्टर स्मिता काळे, आयुभूषण क्लिनिक, इचलकरंजी आणि कोल्हापूर. आई होण्याच्या तुमच्या स्वप्नांना आम्ही मदत करतो असा विश्वास देऊन आयुर्वेदिक उपचार करणारे डॉक्टर भूषण काळे आणि डॉक्टर स्मिता काळे यांचे आयुभूषण क्लिनिक इचलकरंजी आणि कोल्हापूरमध्ये आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून इथे रुग्ण येतात. इचलकरंजीमध्ये सुरू असणारी सेवा आता कोल्हापूरमध्ये राजारामपुरी इथे सुरू केली आहे, ज्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या रुग्णांना सेवा देणे सोपे होत आहे. या परिवाराचे वंध्यत्व समस्या आणि त्यावरील उपचार याबाबत शोध निबंध गौरवलेले आहेत. बदललेली जीवनशैली आणि खाद्य संस्कृती याचा अपत्य प्राप्तीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन त्यावर आयुर्वेदिक उपचाराने मात करता येते. आज हजारो परिवार आयुभूषण क्लिनिकमध्ये उपचार घेऊन सुखी संसाराचा आनंद घेत आहेत. संसार वेलीवर अपत्यरूपी फूल उमलण्यास उपचारात्मक मदत करणारे आयुभूषण क्लिनिकचे डॉक्टर भूषण काळे आणि डॉक्टर स्मिता काळे यांना रेडिओ सिटी 95 FM एक्सलन्स इन आयुर्वेदिक फर्टिलिटी केअर या कॅटेगरी अंतर्गत हेल्थ केअर हिरोज अवॉर्डनी सन्मानित करत आहे. या आनंदाच्या क्षणी आपले हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक सदिच्छा. Radio City Healthcare Heroes Awards, honoring the great doctors.